हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे USA नेवाडा या स्टेटमध्ये. आणि या ट्रिपमध्ये मी फिरणार आहे लास वेगस आणि इथले काही नॅशनल पार्क, जसं की ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क, झिऑन कॅनियन नॅशनल पार्क आणि ब्रायस कॅनियन नॅशनल पार्क. तर ही माझी 6 दिवसांची ट्रिप असणार आहे आणि मला या ट्रिपवर जॉईन करणार आहे रजत फॉर 4 डेज. तर शिकागोवरून सकाळी 8ची फ्लाईट पकडून मी आता आलो आहे लास वेगस इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि 4 तासाची फ्लाईट होती. इकडचं टाईम झोन आहे पॅसिफिक टाईम झोन आणि शिकागोचा आहे सेंट्रल टाईम झोन. सो शिकागोपासून ही जागा 2 तास मागे आहे. तर आता सकाळचे 10:30 वाजले आणि मी रजतची वाट बघतो आहे. रजत तासाभरात येईल. मग प्लॅन असा आहे की आम्ही पहिले लंच करू आणि मग इथे 7 माउंटन्स म्हणून एक टुरिस्ट प्लेस आहे, तर तिथे जाऊ आणि तिथून मग हॉटेलला चेक इन करू. कारण हॉटेलचं चेक इन दुपारी 3 वाजता. सो हॉटेल चेक इन वगैरे करून झालं की फ्रेश होऊ आणि मग जाऊ स्ट्रिपला. तर स्ट्रिप म्हणजे लास वेगसचं मेन डाऊनटाऊन आहे, जिथे सर्व कसिनोज वगैरे आहेत. कारण लास वेगस हे फेमस आहे तिथल्या कसिनोजसाठी. मोठमोठे कसिनोज आहेत आणि तिथे US सिटीजचे किंवा बाहेरचे रेप्लिका त्यांनी क्रिएट केले, जसं की न्यूयॉर्कचा रेप्लिका आहे, नंतर इटलीचा रेप्लिका आहे. तर ते संध्याकाळीच बघायला चांगलं वाटतं, लाईट वगैरे जेव्हा ऑन असतात तेव्हा. तर आजचा प्लॅन तो आहे आणि जसं की सांगितलं टोटल 6 दिवसांची ट्रिप आहे. तर आता मी रजतची वाट बघतो आहे. तर रजत आला की मी गाडी पिक करू आणि मग जाऊ लंच आणि मग तिकडून 7 माउंटन्स बघायला. सो एअरपोर्टवरून आम्ही लंच केला आणि डायरेक्ट हॉटेलला चेक इन केलं. जर जो प्लॅन होता तो 7 माउंटन्सला जायचा तो आम्ही उद्यावर ढकलला आहे, कारण आता उशीर झाला आम्हाला हॉटेलमध्ये चेक इन वगैरे करेपर्यंत आणि लंच करेपर्यंत. तर आम्ही लास वेगसमध्ये हॉटेल रिओ अँड कसिनो इथे रूम बुक केलेली. तर आम्ही हाय फ्लोअर रूम बुक केली आहे. तर आम्हाला स्ट्रिप व्ह्यू आहे आणि 22व्या मजल्यावर आहे. तर ही अशी मोठी विंडो आहे आणि इथून पूर्ण स्ट्रिप दिसते. सो आता आम्ही रेडी होऊन बाहेर पडलो आहे लास वेगस फिरायला आणि आम्ही आता आलो आहे लास वेगसच्या मेन स्ट्रीटवर, ज्याचं नाव आहे द स्ट्रिप. तिथे खूप कसिनोज वगैरे, मोठमोठे कसिनोज वगैरे आहेत. तर आता पहिले आम्ही चाललो आहे व्हेनेशियनला, जिथे त्यांनी इटलीचा रेप्लिका तयार केला आहे आतमध्ये. तर गोंडोला राईड्स वगैरे आहेत, नंतर दुकानं वगैरे आहेत शॉपिंग करण्यासाठी. तर आम्ही इथून गाडीने आलो, आमच्या हॉटेलवरून जवळच आहे. बट काही जर तुम्हाला नेटवर सर्च केलं तुम्हाला फ्री पार्किंग पण मिळेल. जसं की आता आम्ही फ्री पार्किंगमध्ये गाडी लावली आहे फॅशन मॉल ऑफ लास वेगसच्या पार्किंगमध्ये आणि तिथून स्ट्रिप 2 मिनटावरच आहे चालत. तर आता आम्ही पहिले निघालो व्हेनेशियनला आणि मग हळूहळू करत वेगवेगळे कसिनोज एक्सप्लोर करत जाऊ.
तर आता तुम्ही जे शॉर्ट्स बघितले ते घेतले हाय रोलर वेगस. तर एक मोठं फेरिस व्हील आहे, त्याची उंची आहे 550 फीट आणि एका कंपार्टमेंटमध्ये त्याची कॅपॅसिटी आहे 40 पीपल. तर 30 मिनिट्सचा एक राऊंड असतो, ते वर घेऊन जातं आणि मग तुम्हाला लास वेगसचा पूर्ण व्ह्यू दिसतो. तर त्यात आम्ही बसलेलो आणि त्याच्यात तिकीट फेअर होतं $40 पर पर्सन इन्क्लुडिंग टॅक्स अँड एव्हरीथिंग. सो लिंक प्रॉमिनाड म्हणून जागा आहे स्ट्रिपवर, तिथून हा हाय रोलर ॲक्सेसिबल आहे. तर आता वाजले संध्याकाळचे रात्रीचे 9:30. तर आम्ही इथे खायला काहीतरी बघू आणि मग नंतर प्लॅन डिसाईड करू काय करायचं आहे पुढे ते. सो मग रात्री हाय रोलरवरून आम्ही डिनर केला. तिकडेच यार्ड हाऊस म्हणून बाजूला जागा आहे, चांगलं होतं रेस्टॉरंट. आणि मग तिकडून परत वॉक करत करत आम्ही गाडीकडे गेलो आणि मग रूमवर आलो, कारण तरी रात्रीचे 1 वगैरे वाजलेले आणि अख्खा दिवस ट्रॅव्हल करून आम्ही आलेलो म्हणून थकलेलो. तर आम्ही हाफच ट्रिप काल कवर केली, उरलेली आज रात्री वगैरे करायचा प्लॅन आहे. तर आणि मध्ये मध्ये मी ड्रोन शॉट्स पण टाकलेत या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला ते आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा पण फर्स्ट टाईम होता ड्रोन उडवायचा, कारण मी जस्ट रिसेंटली परचेस केला आहे तो ड्रोन. तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण या सिरीजच्या डे 2मध्ये लास वेगसमध्येच. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.